आता 10वीतील मुलं बोर्डची एक्झाम जवळ आली ते बोर्डची तयारी करतायत. पण पालकांना, त्या मुलांचे पालक आणि मुलं ह्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न असतो की 10वी नंतर आपण काय केलं पाहिजे? कुठं संधी आहेत? स्कोप कुठं आहे? तर 10वी नंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या गोष्टी माहिती आहेत आपल्याला. काही मुलं डी फार्मसी, काही मुलं डिप्लोमाला ऍडमिशन घेतात, हे सगळं माहिती आहे. पण मुलांनी आपली आवड ओळखली पाहिजे. प्रयत्न केलाच पाहिजे की आपल्याला काय आवडतं. आजकाल कॉम्प्युटर सायन्समध्ये स्कोप भरपूर आहे, पण ती आपली आवड आहे का? आवड असेल, इंटरेस्ट असेल तर त्या फील्डला आपण जाऊ शकतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय? इंटरेस्ट, आवड ही ओळखता आली पाहिजे. नाही तर विद्यार्थ्याकडे एवढी तयारी पाहिजे की कुठलंही क्षेत्र असू दे, मी त्यात आवड निर्माण करेन, प्रामाणिकपणे प्रयत्न करून आवड निर्माण करेन. स्पर्धा खूप आहे, अशा वेळेस या क्षणाचा निर्णय चुकला न पाहिजे. योग्य निर्णय आता व्हायला पाहिजे. तेव्हा पालक, विद्यार्थी ह्यात थोडं कम्युनिकेशन व्हायला पाहिजे आणि मिळून ठरवलं पाहिजे की आपण आता पुढे काय करायचं.